नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन अभ्यासक्रमानुसार वर्ग 12वा विषय समाजशास्त्र, प्रकरण दुसरे, भारतीय समाजाचे वर्गीकरण। तर यामध्ये आपण भारतातील आदिम समुदाय, भारतातील ग्रामीण समुदाय आणि भारतातील शहरी समुदाय या घटकावर आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, कंसातील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा। विधान क्रमांक 1, रिकामी जागा समुदायामध्ये दुय्यम प्रकारचे नातेसंबंध महत्त्वाचे असतात। पर्याय आहेत ग्रामीण, आदिवासी आणि शहरी। तर उत्तर आहे शहरी। शहरी समुदायामध्ये दुय्यम प्रकारचे नातेसंबंध महत्त्वाचे असतात। विधान क्रमांक 2, 55% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या रिकामी जागा भागात आढळते। पर्याय आहेत पश्चिम, मध्य आणि दक्षिण। तर उत्तर आहे मध्य। 55% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या मध्य भागात आढळते। प्रश्न क्रमांक 2, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा। अ, जमीन मालक ची जोडी दिली आहे जमीनदार। ब, ग्रामीण विकासासाठी घेतलेला पुढाकार ची जोडी दिलेली आहे समुदाय विकास कार्यक्रम, ही जोडी बरोबर आहे। क, शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था ची जोडी दिली आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ही जोडी चुकीची आहे। योग्य जोडी आहे शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था पंचायती राज। ड, प्राथमिक व्यवसाय ची जोडी दिली आहे पारंपरिक समाज, ही जोडी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3, प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा। चौकटीत दिलेल्या संज्ञा: शहरी समुदाय, देवराई, ग्रामदेवता। विधान क्रमांक 1, आदिवासी समुदायातील पवित्र वने। चौकटीतील दिलेली संज्ञा आहे देवराई। 2, पांढरपेशी गुन्हेगारीची। चौकटीतील संज्ञा आहे शहरी समुदाय। प्रश्न क्रमांक 4, अधोरेखित शब्दांच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा। 1, शहरी समुदायातील व्यक्तीचे स्थान बहुतांश वेळा अर्पित स्वरूपाचे असते। योग्य अचूक विधान आहे शहरी समुदायातील व्यक्तीचे स्थान बहुतांश वेळा अर्जित स्वरूपाचे असते। 2, निर्जीव वस्तूंचे पूजन करण्याच्या पद्धतीला जीवात्मवाद असे म्हणतात। अचूक विधान आहे निर्जीव वस्तूंचे पूजन करण्याच्या पद्धतीला चेतनावाद असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 5, टिपा लिहा। 1, आदिम समुदायाच्या समस्या। उत्तर: आदिम समुदायाच्या समस्या पुढीलप्रमाणे आहेत। 1, जंगल व जमिनीपासून आदिवासी अलगता। वन प्रदेश आणि तेथील संसाधने ही आदिम समाजाच्या उपजीविकेची प्रमुख साधने होत। आदिम समाज जमिनीपासून अलग होण्याची सुरुवात ब्रिटिश कालखंडापासून झाली। याखेरीज सावकार, जमीनदार आणि व्यापाऱ्यांनीही आदिम समाजाच्या जमिनीवर ताबा घेतला होता। औद्योगिकरण आणि धरण बांधकामामुळे शासनानेही आदिम समाजाच्या जमिनींचे संपादन केले। 2, दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा। आदिम जमातीचे व्यवसाय साध्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत। बहुतांश आदिम जमाती दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत। स्थानिक सरकार आणि जमीनदार या परिस्थितीचा फायदा घेऊन आदिम जमातीचे शोषण करतात। कर्जाची परतफेड करण्यासाठी आदिम व्यक्तीला
जमीन तारण ठेवावी लागते किंवा विकावी लागते. 3. अनारोग्य आणि कुपोषण. भारतातील बहुतांश आदिम जमाती पाण्यापासून होणाऱ्या संसर्गजन्य रोगांनी बाधित आहेत. लहान मुले जन्मतच कुपोषित असतात. कुपोषणामुळे बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. 4. निरक्षरता. भारतात सर्वाधिक निरक्षरता आदिवासी समुदायात आहे. दारिद्र्यामुळे मुलांनी अर्थार्जन करावे आणि अशी पालकांची अपेक्षा असते. आदिवासी वस्तीपासून दूर अंतरावर शाळा असतात. अभ्यासक्रम ज्या भाषेत आदिवासी अनभिज्ञ आहेत त्याच भाषेत शिकवला जातो. शासकीय प्रयत्नानंतरही आदिवासी समुदायात शिक्षणाविषयी स्वारस्य निर्माण झालेले नाही. हे सर्व आदिवासी समुदायाच्या समस्या आहेत. टिप क्रमांक 2. शहरी समुदायाचे वैशिष्ट्ये. शहरी समुदायाचे वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. बहुजिनसीपणा. शहरी समुदायात सामाजिक व सांस्कृतिक बहुजिनसीपणा असतो. जाती, भाषा, धर्म, वर्ग आणि व्यवसायांची विविधता असते. 2. लोकसंख्येची अधिक घनता. ग्रामीण समुदायाच्या तुलनेने शहरी समुदायात लोकसंख्येची घनता अधिक असते. त्याचे कारण ग्रामीण भागातील लोक शहरी भागात सतत स्थलांतर करीत असतात. 3. विभिन्न व्यवसाय. शहरात व्यवसायांचे विशेषीकरण झाले असल्याने व्यापार, उत्पादन, व्यावसायिक व शासकीय सेवेत लोकांना रोजगार प्राप्त होतो. 4. सामाजिक गतिशीलता. शहरी भागात वर्गव्यवस्थेचे प्राबल्य असल्याने शिक्षण व व्यवसाय महत्त्वाचे असतात. स्वबळावर व गुणवत्तेच्या आधारे व्यक्तीस आपला सामाजिक दर्जा वाढवता येतो. 5. दुय्यम नातेसंबंध. शहरी समुदायात व्यक्तीतील सामाजिक संबंध औपचारिक, व्यक्तिनिरपेक्ष आणि तुटक असतात. 6. विभक्त कुटुंब पद्धती. नोकरी व्यवसायाच्या कारणास्तव स्थलांतर करणाऱ्या व्यक्तींचे कुटुंब पत्नी, पती आणि त्यांची जननी इतपत मर्यादित असते. 7. पायाभूत सेवांची उपलब्धता. पिण्याचे पाणी, वीज, गॅस, इंटरनेट, टेलिफोन, रस्ते, वाहतुकीच्या साधनांची उपलब्धता शहरात अधिक असते. 8. औपचारिक सामाजिक नियंत्रण. विधिनियमन, पोलीस व न्याय यंत्रणा ही सामाजिक नियंत्रणाची साधने आहेत. प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. 1. शहरी गुन्हेगारी. उत्तर: शहरी गुन्हेगारी वाढत्या शहरीकरणाचा परिपाक आहे. असा प्रचलित समज आहे की झोपडपट्टीत राहणारे दरिद्री आणि उपेक्षित गुन्हेगारीकडे वळतात. मात्र हा समज चुकीचा आहे, कारण झटपट पैसा प्राप्त करून ऐषआरामी जीवन जगण्यासाठी वरिष्ठ वर्गातील लोकही गुन्हेगारीकडे वळतात. आयुष्यात एका टप्प्यावर अयशस्वी झालेले सुशिक्षित तरुणही गुन्हेगारीकडे वळतात. राजकारणी आणि अभिजन वर्गाच्या आशीर्वादाने गुंडाच्या टोळ्या पोसल्या जातात. कालांतराने हेच गुंड पैसा आणि पाशवी बळाचा वापर करून राजकारणात प्रवेश करतात आणि उच्चस्थ पदावर बसतात. स्त्रियांचे अपहरण व अतिप्रसंग या सायबर व आर्थिक गुन्हे शहरात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गुन्हेगारीमुळे शहरी जीवन अत्यंत असुरक्षित बनले आहे. उदाहरणार्थ, दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन हे गुंडाच्या टोळ्यांचे म्होरके, तर हर्षद मेहतासारखे पांढरपेशा गुन्हेगार. 2. आदिवासी कुल. उत्तर: कुल हा आदिम समाजाचा अविभाज्य भाग आहे. कुल म्हणजे रक्ताच्या नात्यांची बांधलेली गेलेली कुटुंबे होत. त्यांच्या वंशाची सुरुवात वास्तविक किंवा काल्पनिक व्यक्तीपासून किंवा वस्तूपासून झालेली असते. भारतातील बहुतांश जमाती बहिर्विवाह, कुल आणि वंशपरंपरा यामध्ये विभागलेले आहेत. कुल संघटन असल्यामुळे दृढ नातेसंबंध निर्माण होतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील वारली व कातकरी जमातीचे कुल संघटन. प्रश्न क्रमांक 7. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.
आदिम समुदायाशी सांस्कृतिक संपर्क येण्याची कारणे. 1. ख्रिस्ती धर्मोपदेशकांचे प्रयत्न. 2. शासकीय उपक्रम. 3. शिक्षणाचा प्रसार. 4. स्थलांतर. हे सर्व आदिम समुदायाशी सांस्कृतिक संपर्क येण्याची कारणे आहेत. समोर दिलेले संकल्पना चित्र पूर्ण करा. आदिवासींचे धर्म श्रद्धा प्रणाली. 1. जीवात्मवाद. 2. कुलप्रतीकवाद. 3. मानववाद. 4. चेतनावाद. हे सर्व आदिवासींचे धर्म श्रद्धा प्रणाली आहेत. प्रश्न क्रमांक 8. पुढील विधाने चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. विधान क्रमांक 1. शहरी समुदायामध्ये गुंतागुंतींचे श्रम विभाजन दिसून येते. वरील उदाहरण बरोबर आहे. सकारण स्पष्ट. 1. शहरात व्यवसायांचे विशेषीकरण झालेले असते. 2. व्यावसायिक कारणास्तव आवश्यक ते श्रम विभाजन करण्यात आलेले असते. 3. विशेष पात्रता असणाऱ्या व्यक्तींना विशेष व्यावसायिक संधी उपलब्ध असते, उदाहरणार्थ वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर. 4. जागतिकीकरणानंतर विशिष्ट पात्रता असणाऱ्या व्यक्तींना देशात आणि देशाबाहेर व्यावसायिक संधी उपलब्ध असतात. विधान क्रमांक 2. अलीकडील काळामध्ये जाती व्यवस्थेचा पारंपरिक प्रभाव हा कमी होत चालला आहे. वरील विधान बरोबर आहे. सकारण स्पष्ट. 1. 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून औद्योगिकीकरण आणि नागरीकरणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याने पारंपरिक समाजव्यवस्था आणि त्यातील जाती व्यवस्थेत परिवर्तन घडून येऊ लागले आहे. 2. औद्योगिकीकरणामुळे पारंपरिक जातीनिहाय व्यवसाय हा विचार मागे पडला आहे. शिक्षणाचा प्रसार झाल्याने कनिष्ठ जातीतील कर्तबगारी व्यक्ती मोठ्या अधिकारपदावर जाऊन पोहोचले आहेत किंवा स्वतःचे उद्योग व्यवसाय करीत आहेत. 3. 19व्या शतकातील समाजसुधारकांनी जातीव्यवस्था आणि त्यातील अन्यायमूलक बाबीवर प्रखर टीका केली. त्यांनी बहुजन समाजाला व दलितांना संघटित केले. या कनिष्ठ जातींनी जातीचे निर्बंध झुगारून दिले आहेत. 4. भारताच्या संविधानाने समतेचे तत्त्व स्वीकारले आहे. जातीच्या आधारे भेदभाव करण्यास मनाई केली आहे. अस्पृश्यतेचे निर्मूलन केले आहे आणि अस्पृश्यतेचे पालन हा दखलपात्र गुन्हा घोषित केला आहे. प्रश्न क्रमांक 9. आपले मत नोंदवा. 1. शहरामध्ये समुदाय ऐक्य भावनेचा अभाव का आहे? उत्तर. शहरामध्ये समुदाय ऐक्य भावनेचा अभाव आहे कारण शहरामध्ये विविध प्रांतातून आलेल्या विविध जाती व धर्माचे लोक एकत्र राहतात व आपले वेगळेपण जोपासतात. 2. शहरामधील सामाजिक संबंध दुय्यम व औपचारिक आहेत, त्यामुळे समुदाय ऐक्य भावना वाढीस लागत नाही. 3. महानगरे भौगोलिकदृष्ट्या पसरली आहेत. निवासाचे स्थान कामाच्या स्थानापासून लांब अंतरावर असते. निवासी क्षेत्रात व्यक्तीचे वास्तव्य दिवसातील अल्पकाळ असल्याने इतरांच्या संपर्कात येत नाहीत. 4. फ्लॅट संस्कृतीच्या प्रसारामुळे आपल्या शेजारी कोण राहतात तेही अनेकांना माहीत नसते. प्रत्येक कुटुंब स्वकेंद्रित असते. ते समुदाय ऐक्य भावनेला पोषक नसते. विधान क्रमांक 2. शहरी विकासाची गरज स्पष्ट करा. उत्तर. शहरी विकासाची गरज पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. 1. स्वातंत्र्योत्तर कालखंडात ग्रामीण भागातून शहरी भागात लोकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात झाले आहे. सन 2030 अखेरीस भारतातील बहुसंख्य लोकांचे वास्तव्य शहरात असेल. 2. औद्योगिक उत्पादनाची चक्रे शहरी भागातच फिरतात, त्यातून रोजगाराची निर्मिती होत असते. 3. राष्ट्रीय उत्पन्नात शहरी भागाचा वाटा 70% अधिक जास्त आहे. 4. जागतिकीकरणाच्या या कालखंडात टिकून राहायचे असेल तर शहरांचा विकास करणे गरजेचे आहे. प्रश्न क्रमांक 10. पुढील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. 150 शब्दात.
1. पारंपरिक समाज रूढी, परंपरा आणि श्रद्धांना अनुसरून वागणारा असतो. वरील विधान कुटुंब अथवा धर्मव्यवस्थेच्या संदर्भात उदाहरणे देऊन स्पष्ट करा. पारंपरिक समाजात बदल घडवून आणण्याची 3 मार्गावर चर्चा करा. उत्तर अ. पारंपरिक समाज. भारतातील ग्रामीण समुदाय हा परंपरानिष्ठ समाज आहे. ग्रामीण समाजावर रूढी, परंपरा व श्रद्धांचा पगडा असल्याने कालबाह्य झालेल्या परंपरा व अंधश्रद्धांच्या आधारे सामाजिक नियमन होत असते. ग्रामीण समुदायातील बहुसंख्य लोक निरक्षर किंवा अशिक्षित असल्याने विवेकनिष्ठ पद्धतीने सामाजिक संस्था व व्यवहाराकडे बघण्याची क्षमता त्यांच्यात नसते. प्रस्थापित नेतृत्वाचे हितसंबंध हे सामाजिक रूढी व परंपरांशी निगडीत असल्याने त्याविरुद्ध वक्तव्य वा कृती करणाऱ्या समाजसुधारकांना पारंपरिक सामाजिक रोषात सामोरे जावे लागले होते. ब. उदाहरणे. कुटुंब व्यवस्थेसंदर्भात समाजावरचा रूढी, परंपरा व अंधश्रद्धांचा पगडा पुढीलप्रमाणे उदाहरणावरून स्पष्ट करता येईल. 1. बालविवाह. मध्ययुगापासून बालविवाहाची प्रथा रूढ झालेली आहे. ब्रिटिश राजवटीत व स्वातंत्र्योत्तर कालखंडात बालविवाह प्रतिबंधक कायदे करण्यात आले असले तरीही हे ग्रामीण भागात आणि विशेषतः मागास राज्यात बालविवाह मोठ्या संख्येने होतात. बालविवाहातून बालविधवा आणि सतीची प्रथा जन्माला येते. रूपकैवऱ्यासारख्या सती प्रकारचे धर्माच्या नावाने उदात्तीकरण केले. 2. स्त्रियांचे दुय्यम स्थान. पुरुषप्रधान समाज आणि पितृसत्ताक कुटुंबात स्त्रियांचे स्थान दुय्यम गौण आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला. आर्थिकदृष्ट्या त्या परावलंबी होत्या आणि मनुस्मृतीसारख्या ग्रंथात शूद्रापेक्षा स्त्रियांना हीन लेखण्यात आले होते. मनुवादी विचारांचा पगडा आजही ग्रामीण समाज आणि परंपरानिष्ठ कुटुंबावर असणे हे दुर्दैवी वास्तव आहे. 20व्या शतकात स्त्री पुरुष समानता सैद्धांतिक पातळीवर स्वीकारण्यात आली असली तरीही स्त्रियांचे कुटुंबातील दुय्यम स्थान हे शहरी भागातील सुशिक्षित कुटुंबातील वास्तव परिस्थिती आहे. 3. हुंडा पद्धत. 21व्या शतकात केवळ परंपरागत ग्रामीण समाजात नव्हे तर सुशिक्षित पांढरपेशा मध्यमवर्गामध्ये हुंडा पद्धत उघड वा सुप्तपणे प्रचलित आहे. या अमानुषी पद्धतीतून मंजुश्री सारडा सारखी हुंडाबळीचे प्रकरणे घडत असतात. काही उघडकीस येतात. हुंड्याची लग्नाआधी लग्नानंतर मागणी करणे आणि त्यासाठी नववधूचा छळ करणे आणि अपवादात्मक प्रकरणात नववधूचे दहन करणे हा या कालबाह्य आणि अमानुषी सामाजिक रूढीचा परिपाक आहे. क. समाजात बदल घडवून आणण्याचे 3 मार्ग. 1. कठोर कायदे व त्याची कसोशीने अंमलबजावणी. बालविवाह प्रतिबंधक, हुंडा प्रतिबंधक आणि कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदे करण्यात आले आहेत. त्यात सुधारणा करून त्यातील पळवाटा दूर केल्या पाहिजेत. शासकीय यंत्रणेचे या कायद्याचा भंग करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. समाजाने त्यांना वाळी टाकले पाहिजे. 2. सामाजिक मानसिकतेत बदल. सामाजिक मानसिकतेत बदल केवळ कायदे करून सामाजिक सुधारणा घडून येत नाही. सामाजिक सुधारणांनी व महिलावादी संघटनांनी याबाबत समाजाचे प्रबोधन केले पाहिजे आणि समाजाची मानसिकता बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. प्रसारमाध्यमांना या कार्यात सक्रियरित्या सहभागी करून घेतले पाहिजे. शासनाने सामाजिक प्रबोधनाच्या उपक्रमांना सर्वतोपरी सहाय्य केले पाहिजे. 3. शिक्षणाच्या प्रसाराद्वारा स्त्री पुरुष समानता, सामाजिक न्याय व स्वातंत्र्य ही मूल्ये रुजवली पाहिजे. स्त्री शिक्षणास प्राधान्य देऊन त्यांना अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. सामाजिक मानसिकतेत बदल करण्यासाठी ग्रामीण भागात प्रौढ शिक्षणाचे उपक्रम राबवून परंपरानिष्ठ मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.